राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची किर्य स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 19व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. येषां मनः साम्ये स्थितं तैः इह एव सर्गः जितः हि ब्रह्म निर्दोषम समम तस्मात् ते ब्रह्मणि स्थिताः. त्याचा अर्थ असा आहे, येषाम म्हणजे ज्यांचं, मनः म्हणजे मन, ज्यांचं मन साम्ये स्थितम समत्व भावामध्ये स्थित झालेलं आहे. साम्यामध्ये ज्यांचं मन स्थित झालेलं आहे, तैही म्हणजे त्यांच्याकडून, म्हणजे त्यांनी, इह एव या जन्मीच, सर्गः जितः म्हणजे संसार जिंकलेला आहे. ज्यांचं मन साम्यामध्ये स्थित झालेलं आहे त्यांनी इह एव या आयुष्यातच, या जन्मातच काय केलेलं आहे, संसाराला जिंकलेलं आहे. ही म्हणजे कारण, ब्रह्म म्हणजे ब्रह्म सच्चिदानंद परमात्मा, निर्दोषम निर्दोष आहे, समम सम आहे. सच्चिदानंद घन परमात्मा ते परब्रह्म हे कसं आहे, दोषरहित आहे, निर्दोष आहे, भेद दोष रहित आहे आणि सर्व भूतांमध्ये काय आहे, सम आहे. तस्मात म्हणून ते ज्ञानी ब्रह्मणी स्थितः ब्रह्माच्या ठिकाणी स्थित असतात. साम्यामध्ये ज्यांचं मन स्थित आहे त्यांनी या आयुष्यातच, या जन्मातच संसाराला जिंकलेलं असतं. कारण ब्रह्म हे दोषरहित आहे, भेदादी दोषरहित आहे आणि सर्व भूतांमध्ये सम आहे. म्हणून ते ज्ञानी ब्रह्माच्या ठिकाणी काय असतात, स्थित असतात. येषां साम्ये स्थितं मनः, ज्यांचं मन साम्यामध्ये काय आहे, स्थित आहे. हे पहा, परमात्मा स्वरूपाचा साक्षात अनुभव ज्याला आला त्यावेळेस त्याच्या मन बुद्धीमध्ये राग द्वेष इत्यादींचा काय होऊन जातो, अभावच होऊन जातो संपूर्णपणे. राग द्वेष काही राहतच नाहीत. आता जोपर्यंत परमात्मा तत्वाचा अनुभव नसतो तोपर्यंत स्वभावतः त्याच्या बुद्धीमध्ये राग द्वेष इत्यादी विकार असतात.
आता साम्यामध्ये, परमात्म तत्वामध्ये ज्याचं मन स्थित झालेलं आहे, तो बाहेरून पाहिलं तर सर्व व्यवहार साधारण माणसा समानच त्याचा आपल्याला दिसून येईन, खाणं पिणं चालणं फिरणं इत्यादी. पण त्या महापुरुषाच्या अंतःकरणामध्ये एक निरंतर अशी समता, शांती, निर्दोषता इत्यादी असतात. त्याच्या अंतःकरणामध्ये विषमता, दोष, भेद ह्या गोष्टी राहतच नाहीत, कारण त्याचं मनच साम्यामध्ये काय झालेलं आहे, स्थित झालेलं आहे. आणि असे जे कोणी आहेत तैही त्यांनी इह एव या जन्मीच सर्ग हा जिता संसाराला काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. ज्यांचं मन साम्यामध्ये स्थित झालेलं आहे त्यांनी या जन्मीच संसाराला काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. इह एव या जन्मीच, इथंच या आयुष्यातच त्याने काय केलेलं आहे, संसाराला जिंकलेलं आहे. नाहीतरी आपल्याकडे मोक्ष म्हणून जी अवस्था सांगण्यात येते, मोक्ष हे काही एखादं गाव किंवा लोकांतर नाही आहे की जिथं मेल्यानंतर जाता येईल. स्वर्गाला जायचं असेल तर मरावंच लागेल, वैकुंठादी लोकांतराला जायचं असेल तरी देखील या देहाचा काय करावं लागेल, त्यागच करावं लागेल. ह्या लोकाला सोडून मग परलोकात जाता येईल. मोक्ष म्हणजे काही कोणी एखाद्या गावाचं नाव, एखाद्या लोकांतराचं नाव नाही आहे. ती स्थिती आहे, याच जन्मात अनुभवण्याची ती एक काय आहे, स्थिती आहे. मूळ आपली स्थिती ती आहे. म्हणून मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अति मूर्ख, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. मेल्यानंतर मोक्ष आम्हाला प्राप्त होईल असं म्हणणारे अतिशय काय आहेत म्हटले, मूर्ख आहेत. मोक्ष ही काही मेल्यानंतर प्राप्त करण्याची गोष्ट नाही आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याची देही या देहामध्ये असतानाच, या देहपाताच्या पूर्वीच, या देहाचं प्रारब्ध संपून मृत्यू येण्याच्या पूर्वीच ती भोगण्याची एक काय आहे, अवस्था आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरा पडे. येण्याची शरीरे, या शरीरातच ती भोगण्याची काय आहे, अवस्था. इह एव त्यांनी या आयुष्यातच संसाराला काय केलेलं आहे, जिंकलेलं असतं. साम्यामध्ये ज्यांचं मन स्थित झालेलं आहे त्यांनी या वर्तमान या आयुष्यातच संसाराला जिंकलेलं असतं. कारण ब्रह्म कसं आहे, हे निर्दोषम, भेद दोष रहित आहे आणि समम, सर्व भूतांमध्ये काय आहे, सम आहे. तस्मात म्हणून ते ज्ञानी लोक ब्रह्मणी स्थिता, ब्रह्माच्या ठिकाणी स्थित असतात. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळी आणि स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य ते ब्रह्म आपणच आहोत हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. हे समदृष्टीचे वर्म संपूर्ण जाणे. म्हणून सर्व देशामध्ये सर्व काळामध्ये सम आणि त्रिविध भेद शून्य, ज्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही, ते ब्रह्म आपणच आहोत. आपणची अद्वय ब्रह्म हे समदृष्टीचे वर्म संपूर्ण जाणे. हे समदृष्टीचं वर्म तो संपूर्ण रीतीनं जाणतो. हे ब्रह्म हे देश काळ वस्तू
अपरिच्छिन्न आहे. बाकीच्या सर्व वस्तू या देश काळ किंवा वस्तू भेदानं काय आहेत, मर्यादित आहेत. एक या काळात असतील तर दुसऱ्या काळात नसतील, या स्थानी असतील या देशात तर दुसऱ्या देशामध्ये नसतील, एक वस्तू स्वरूप असतील तर दुसऱ्या वस्तू स्वरूप ते नसतील. म्हणजे एका ठिकाणी आहेत दुसऱ्या ठिकाणी नाही आहेत. पण हे परब्रह्म मात्र या त्रिविध भेदाने शून्य आहे. ते इथं आहे म्हणजे या देशात आहे आणि दुसऱ्या देशात नाही असं नाही, या काळात आहे आणि दुसऱ्या काळात नाही असं नाही, या वस्तूमध्ये आहे आणि या वस्तूमध्ये नाही असं नाही. ते सर्वत्र काय आहे, समान आहे. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निर्विश्वाकार. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देश काळ वस्तू भेद मावळला. सजातीय, विजातीय आणि स्वगत हे तिन्ही भेद त्याच्या ठिकाणी नाहीत. स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद देखील त्याच्या ठिकाणी नाही. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सगळीकडे ब्रह्म काय आहे, समान व्याप्त आहे. हे समदृष्टीचं वर्म आहे. हे जो जाणतो, समदृष्टी त्या महात्म्याच्या ठाई जी आलेली असते त्या समदृष्टीचं काय आहे, हे वर्म आहे. जोपर्यंत ते परब्रह्म आपणच आहोत. बरं, ते कसं परब्रह्म, सर्वत्र सदा सम असं अद्वय ब्रह्म आपणच आहोत असा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खरी समदृष्टी प्राप्तच होऊ शकत नाही. तोपर्यंत केवळ समतेच्या चर्चा होऊ शकतात, गप्पा होऊ शकतात. समता आपण ऐकत असतो, पण समता कोण आणू शकतं, फक्त संत लोक आणू शकतात. शास्त्रच काय आणू शकतं, समता आणू शकतं. कारण अशा रीतीचं वर्म, समदृष्टीचं वर्म ज्याने काय केलेलं आहे, जाणलेलं आहे. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. अशा रीतीचं ते परब्रह्म मीच आहे असा त्याचा काय आहे, साक्षात अनुभव आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तीची झाला अंग तुका आता. समदर्शन ज्याला प्राप्त होत असतं त्याची ही काय आहे, स्थिती आहे. समता मी बोलून गेलो, समतेच्या केवळ आपण चर्चा करूयात, पण खरी समता कधी येणार आहे, ज्यावेळेस तो ब्रह्मरूप होऊन जाईल. त्यावेळेस त्याला सगळीकडे परब्रह्म स्वरूपाचीच काय येईल, प्रतीती येईल. त्याच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचा भेदच राहणार नाही. त्याला समदृष्टी काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि त्या समदृष्टीचं हे वर्म आहे की सर्वत्र सदा सम असलेलं अद्वय ब्रह्म आपणच आहोत असा त्याला काय आलेला आहे, साक्षात अनुभव आलेला आहे. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. आपण याच्यावरचा श्लोक बघूनच आलो. त्याला कशी दृष्टी प्राप्त आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शिनाः. असे आत्मज्ञानी जे पंडित आहेत ते ब्रह्मदृष्टीनं सगळीकडे साम्य पाहणारे आहेत. सगळ्या ठिकाणी विद्या विनय संपन्न असलेला ब्राह्मण असो, गायी असो, हत्ती असो, कुत्रा असो किंवा श्वपाक चांडाळ असो, त्या सगळ्या ठिकाणी समदर्शन करणारे हे पंडित असतात. त्यांना ती समदृष्टी का प्राप्त झाली, तर त्या समदृष्टीचं वर्म त्यांनी जाणलं. ते अद्वय परब्रह्म, ते सच्चिदानंद घन परब्रह्म, ते सर्वत्र सदा सम असलेलं परब्रह्म आपणची मीच आहे असं त्यांनी काय केलेलं आहे, जाणलेलं आहे. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जिही विषय संगू न सांडिता इंद्रियाते न दंडिता परिभोगिली निसंगता कामने विन. जिही विषय संगू न सांडिता, ज्यांनी विषयांचा संबंध न सोडता
इंद्रियाते न दंडिता, इंद्रियांचा निग्रह न करता, परिभोगिली निसंगता कामने विन, कामने विन, कामनेचा त्याग केल्याने, विषय कामनेचा त्याग केल्याने, वासनांचा बाध केल्याने त्यांनी अलिप्तपणाचा, निसंगतेचा, अकर्तेपणाचा काय केला आहे, अनुभव घेतलेला आहे. जी ही विषय संगू न सांडिता. हे पहा, अद्वैत अनुभवी जो महात्मा आहे त्याच्या इंद्रियांचे जे व्यवहार आहेत ते पूर्ववतच आहेत. लक्षात आलं का? त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणून त्याच्या सगळ्या पूर्वीच्या व्यवहारात बदल झाला असं काही नाही आहे. इंद्रियांचे सर्व व्यवहार त्याचे चालूच आहेत. उचित असलेलं जे उपयुक्त विषयांचं सेवन त्याचं काय आहे, चालू आहे. संसार त्याचा चालूच आहे. हे पहा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत पुरुष होऊन गेले त्यातील बहुतांशी हे लौकिक दृष्टीनं संसारी असलेलेच होते. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आहे, त्यांचा संसार काही चालू नव्हता का? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार, त्यांचा संसार होता की नाही? होता. पण संसारात असूनही ते मुक्त होते की नाही? होते. अलिप्त होते की नाही? होते. तो अद्वैत अनुभवी जो महात्मा आहे त्याचे इंद्रियांचे व्यवहार सर्व चालतात, पण तो तिथं लिप्त होऊन राहत नाही. ते विवेकी आहेत. आणि ज्यांना विवेक नाही ते एखाद्या परिग्रहाचा त्याग करूनही काय असतात, लिप्तच असतात. ते प्रत्यक्ष त्या लौकिक संसारात राहून देखील अलिप्त राहतात. आणि विवेक शून्य माणसं बाह्य दृष्टीनं संसाराधिकांचा, या परिग्रहाचा, स्त्री धनपुत्राधिकाचा त्याग करूनही मनाने काय असतात, लिप्तच असतात. कारण जे टाकलं पाहिजे तेच त्यांनी टाकलेलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांचाच एक मोठा अभंग आहे की नाही, कासया सांडीसी गृहाश्रम, गृहस्थाश्रमाचा कशाला त्याग करतोस म्हटले. त्यांनी सांगितलं, जया भेणे तू जाशी वनांतरा ते तू जशी सरीशेराया, घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाळ. त्यांनी सांगितलं, एखादा म्हणेल मी घरादाराचा त्याग करून आलेलो आहे, पण शरीराविषयी अजून हंता ममता गेलेली नसेल तर एवढं मोठं घर घेऊन तू काय करतोय, फिरतोय. म्हणून त्याच्यामध्ये असलेली आसक्ती, तिचा त्याग होणं ते काय आहे, महत्वाचं आहे. हा ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे, जीही विषय संगू न सांडिता, विषय संग त्यांनी टाकला नाही, विषयांचा संबंध सोडलेला नाही आहे. इंद्रियाते न दंडिता, इंद्रियांचाही निग्रह केलेला नाही आहे. पण काय केलं, संगता भोगिली. पण निसंगतेच ते भोग करतात, अलिप्तपणाचा अनुभव घेतात, अकर्तेपणाचा त्यांना काय आहे, अनुभव आहे. विषय संग न टाकता, इंद्रियांना दंड न करता सुद्धा निसंगता भोगिली. का? कामने विन, त्यांच्या अंतकरणात विषयासक्ती, कामना राहिलेली नसल्यामुळं त्यांनी निसंगता काय केलेली आहे, अनुभवलेली आहे. म्हणजे निसंगतेचा अनुभव घ्यायचा असेल तर कामनेचा काय असला पाहिजे, त्याग असला पाहिजे. बाह्य दृष्टीनं तुम्ही संसारात वावरत असताना सुद्धा तुम्ही या अलिप्ततेचा अनुभव घेऊ शकता. फक्त अंतकरणात काय नसावी, कामना नसावी, आसक्ती नसली पाहिजे. हे पहा, आता गृहादी का घवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणवनी. आपण बघून आलो. हे पहा, इथंच 5व्या अध्यायातच विचार करून आलो आपण. सुरुवातीला 22व्या क्रमांकाची उभी आहे. नेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. त्याच्यावरचं भाष्य ज्ञानोबरायांचं आहे. ते म्हणतात, आता गृहाधिक आघवे ते काही न लगे त्यजावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणवणी. असा जो पुरुष आहे त्याचं वर्णन केलं तरी गेली अशी से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझ्या ऐसी आठवण, विसरले जायाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, जो मने ऐसे जहाला ऐसा जहाला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. असा जो महात्मा आहे
आता गृहाधिक आघवे, काही न लगे त्याजावे. अशा त्या निर्द्वंद्व पुरुषाला घरदार हे सर्व काही टाकावं लागत नाही. कारण माझेपणाच्या अभिमानानं घरादारांचा स्वीकार करणारं जे मन आहे ते मनच विचाराने काय झालेलं आहे, स्वभावता निस्संग झालेलं आहे. जे घेते झाले स्वभावे निस्संग म्हणवणी. उदाहरणं दिलेले आहेत ज्ञानोबरांनी. देखी अग्नी विझोनी जाय, मग जे राखोंडी केवळ होय, तैते कापुसे गिवसुये जे आपरी. अग्नी विझून गेला आणि मग जी केवळ राखोंडीच आहे, तेव्हा कापसाने देखील तिला काय करता येतं, धरून ठेवता येतं. आता अग्नी त्याच्यात राहिलेला नसल्यामुळं तो कापूस कधीच पेटणार नाही. तैसा असतेने उपाधी नाकळी जे तो कर्म बंधी, जयाची बुद्धी संकल्प नाही. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत मी माझेपणाचा भ्रम नाही आणि देह इंद्रियादी उपाधी असून देखील तो कर्मबंधनाने बांधला जात नाही, तो कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही. विषय काय आहे की त्यांनी विषयांचा संबंध न सोडता, इंद्रियांचं निग्रह न करता विषयासक्ती वाचून काय केले, निसंगता भोगलेली आहे. त्या महात्म्यांचं काय आहे हे वर्णन आहे. परी जिही विषय संगू न सांडिता, इंद्रियाते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामने विन. जिही लोकांचेने आधारे लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिकू हे. जिही लोकांचेने आधारे लौकिकेची व्यापारे. जे लोकरूढीला अनुसरतात, लोकांमध्ये जी रूढ आहे त्या लोकरूढीला काय करतात, अनुसरतात. लौकिकेची व्यापारे, लोक जसा व्यवहार करतात तसाच काय करतात, ते व्यवहार करतात. परी असं असून सुद्धा सांडिले निदसुरे लौकिक हे लौकिक निदसुरे सांडिले. पण सामान्य लोकात असलेलं हे ब्रह्मविषयक अज्ञान ते मात्र काय केलेलं आहे, त्यांनी टाकून दिलेलं आहे. लोकांप्रमाणेच वागतात. लोकांमध्ये जो व्यवहार आहे त्या व्यवहाराला अनुसरूनच ते वागत असतात. लोकरूढीचं काय करतात, अनुसरण करतात. ज्ञानी पुरुष सर्व प्रकारचे लोक व्यवहार करतात. हे पहा, आपण अभंग नेहमी ऐकतो, वाचतो की नाही. हे पहा, सज्जन कसाई, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता महाराज इत्यादी अनेक काय आहेत व्यवहार आपल्याला उदाहरणं सापडतील की त्या ज्ञानी पुरुषांनी आपल्याला प्राप्त असलेलं जे कर्म, लौकिक व्यवहार त्याचा काय केला नाही, त्याग केला नाही. जिही लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे, लोकरूढीला त्यांनी काय केलं, अनुसरण केलेलं आहे. आणि लौकिकेची व्यापारे, देहनिर्वाहादी लौकिक व्यवहार सुद्धा त्यांनी केलेले आहेत, करत असतात. पण सामान्य लोकात असलेलं जे अज्ञान आहे ते मात्र त्यांनी काय केलेलं आहे, टाकून दिलेलं आहे. लोकांमध्ये आणि ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये बाह्य दृष्टीनं कोणताच बदल नाही. सामान्य अज्ञानी लोक जे जशी कर्म करतात तशीच ते कर्म करताना आपल्याला दिसतात. पण परब्रह्मविषयक जे अज्ञान सामान्य माणसांमध्ये आहे ते मात्र या ज्ञानी पुरुषांनी टाकून दिलेलं आहे. त्या अज्ञानाचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. आणि बाहेरून या लौकिक व्यवहारामध्ये सामान्यांप्रमाणेच वर्तन करताना आपल्याला ते दिसतात. म्हणून तर मग ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखणं जरा कठीण असतं. संतांना ओळखणं हे अतिशय काय असतं, कठीण असतं. कारण ते अलौकिक न व्हावे लोकांप्रती, या लोकांमध्ये वागत असताना अलौकिक राहत नाहीत. मी कोणी लोकांहून वेगळा आहे, विशेष आहे असं ते राहत कधीच दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी, आवडोनी अशी त्यांची काय असते, स्थिती असते. त्यामुळं सामान्य माणसांना हे ब्रह्मज्ञानी आहेत, संत आहेत असं ओळखणं काय होतं, कठीण होऊन जातं. कारण त्यांचा जो बाह्य व्यवहार आहे तो सामान्यांप्रमाणे अज्ञान्यांप्रमाणेच दिसतो. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, आतून अज्ञानाचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. जे लोकांचे आधारे लौकिकीची व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिक हे. उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. जैसा जना माझी खेचरू, असतुची जना नव्हे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. जैसा जना माझी खेचरू, ज्याप्रमाणे लोकांमध्ये पिशाच्य असूनही
असो तुची असूनही जनागोचरू नव्हे लोकांना दिसत नाही. जसे जगामध्ये पिशाच्च असतं पण असूनही लोकांना ते दिसत नाही. उदाहरण दिलंय, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते. त्याप्रमाणे तो महात्मा शरीरी देहधारी दिसतो. समदृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे असा ज्ञानी महात्मा देहधारी असतो. परी तया ते संसारू नोळखे, पण संसार त्याला ओळखत नाही. संसार म्हणजे संसारी लोक. संसारी लोक, जगातील लोक त्याला ओळखत नाहीत. उदाहरण काय दिलं, जगात असून देखील जगातील लोक त्याला का ओळखत नाहीत. जगातील लोकांमध्येच तो असतो पण त्याला हे जगातील लोक का ओळखू शकत नाही. कसं ओळखत नाहीत ते म्हटले, पिशाच्च हे लोकातच असतं पण लोक त्याला ओळखू शकत नाही. तो लोकांसारखाच वागत असल्यामुळं, लोक व्यवहाराप्रमाणेच वर्तन करत असल्यामुळं सामान्य लोकांना तो ज्ञानी महात्मा ओळखता येत नाही. हे पहा, हसती रुसती शिव्या देती एका, दिसती लौकिका सारिखेची. निळवरांनी म्हटलेलं आहे. जसे सामान्य लोक व्यवहार करतात, हसतात, रुसतात, राग आला तर काय करतात, शिव्याही देतात. लौकिकासारखेच ते काय होतात, बाहेरून दिसतात. त्यामुळं मग सामान्य माणसांना ओळखताच येत नाही. सामान्य माणसांना वाटतं आपल्यापेक्षा काहीतरी विशेष असेल तर तो आपल्याहून काय आहे, काहीतरी वेगळा आहे, काहीतरी मोठा आहे. पण हे जे प्राप्त पुरुष जे आहेत ते त्यांचा व्यवहार लोकांप्रमाणे ठेवत असतात. लोकांसारखाच तो वागतो. हे पहा, तो प्राप्त पुरुष आहे, महात्मा आहे म्हणजे तो लोकांवेगळा त्याने वागलं पाहिजे किंवा लोकरूढीच्या विरोधी काही वर्तन केलं पाहिजे असं नाही. हे पहा, जगद्गुरु तुकाराम महाराज हे महान संत आहेत, पण लोकांनी ज्यावेळेस त्यांना छळलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी तुम्हाला दिसतो तसा नाही. हे जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर कोणाला विचारा, पांडुरंगाला विचारा. एरवी त्यांचा व्यवहार कसा, लोकांप्रमाणेच. हे पहा, साधुत्वाचं जे वर्म आहे ते लोकांना समजत नसल्यामुळंच त्यांना साधूला ओळखण्याची काय नसते, दृष्टी नसते. साधूच साधूला ओळखू शकतो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आपण स्वतः त्यांच्याप्रमाणे होऊ त्याच वेळेस त्यांचं महत्त्व आपल्याला कळून येईल. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी दुसऱ्याला तो ओळखूच येऊ शकत नाही. उदाहरण दिलं, लोकांमध्ये पिशाच्च असूनही लोकांना दिसत नाही. त्याप्रमाणे समदृष्टी असलेला जो ज्ञानी तो देहधारी असतो पण संसार त्याला ओळखत नाही. संसार म्हणजे संसारी लोक त्याला ओळखू शकत नाही. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. हे असो, ज्ञानोबा म्हणतात हे असू द्या. पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे, जैसे पवनाचे निमेळे जळीची जळ लोळे. जसं वाऱ्याच्या स्पर्शाने पाणीच लाटांच्या रूपानं पाण्यावर काय होतं, लोळत असतं. स्थिर आहे, वायू नाही आहे, हवा नाही आहे, त्यावेळेस ते कसं आहे, स्थिर आहे. पण ज्यावेळेस वारा सुरू होतो त्या वाऱ्याच्या स्पर्शानं ते पाणीच काय होतं, लाटाचं रूप धारण करतं आणि पाण्यावर लोळत असतं. पण त्या लाटा काही वेगळ्या आहेत का पाण्याहून? आता वारं नसेल त्यावेळेस ते काय आहेत, स्थिरच आहेत. पण वाऱ्याच्या स्पर्शानं तेच पाणी लाटांचं रूप धारण करतं आणि त्या पाण्यावरच काय होतं, लोळतं. पण सामान्य माणसं मात्र काय म्हणतात, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. परंतु सामान्य लोक काय म्हणतात, पाण्यापेक्षा लाटा काय आहेत, वेगळ्या आहेत असं म्हणतात. पण त्या लाटांमध्ये वस्तुतः पाहिलं तर पाणी सोडून दुसरं काही आहे का? पाण्याहून त्या वेगळ्या आहेत का? नाही आहेत. वाऱ्याच्या आणि पाण्याच्या संयोगानं काय झालेलं आहे, तरंग
उत्पन्न झाले ना तरी पवने स्पर्शिले निर पडियासे तरंगाकार कापरापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. लाट ही पाण्याहून भिन्न नाही, पाण्याशिवाय तिला स्वतंत्र वेगळं काही अस्तित्वच नाही आहे, ती पाणी रूपच आहे. पण सामान्य माणसं मात्र काय म्हणत असतात, ते अनिके म्हणती वेगळे कल्लोळ हे अनिके, हे कल्लोळ वेगळे म्हणती. सामान्य लोक पाण्यापेक्षा लाटा वेगळ्या आहेत असं म्हणतात. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्य आल्या जायाचे सर्वत्र गा. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तो साचे. त्याप्रमाणे त्या लाटा ह्या पाण्याहून काही वेगळ्या नाहीत, केवळ वाऱ्याच्या स्पर्शानेच ते पाणीच लाटांचं रूप धारण करून त्या पाण्यावर लोळत असतं. पण सामान्य माणसं त्या लाटा वेगळ्या आहेत, तरंग वेगळे आहेत असं समजत असतात. अगदी त्याप्रमाणे नामरूपतयाचे, तो जो महात्मा आहे त्यांच्या देहाचं नाम आणि रूप हे ब्रह्मस्वरूपापेक्षा फक्त काय वाटतं, वेगळं वाटतं. एरवी ब्रह्मची तो साचे, तसा विचार केला तर तो ज्ञानी ब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे. हे काय आहे, अबाधित असं सत्य आहे. तैसे नामरूप तयाचे. हे पहा, ज्ञानी पुरुष देहधारी जरी असला तरी तो त्या व्यापक परमात्म स्वरूपाशी ऐक्याला प्राप्त झालेला आहे. अनुभवाच्या अंगानं त्या दोघांमध्ये काहीच भेद राहिलेला नाही. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचूनी आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते, तेच मी आणि मीच ते आहेत असं भगवंत सांगतोय. ती आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, केवळ त्यांचं नाव वेगळं आहे, माझं नाव काय आहे वेगळं आहे. वाचूनी आतुवट वस्तू विचारे, वस्तुतः जर अंतरंगाचा विचार केला तर ते महात्मे आणि मी एकच आहेत, मीच ते आहेत आणि तेच कोण आहेत, मी आहेत. तैसे नामरूपतयाचे एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्य आले जायाचे सर्वत्र गा. ज्याचं मन सर्व ठिकाणी साम्यतेला काय झालेलं आहे, प्राप्त झालेला आहे, तो ब्रह्मस्वरूपापेक्षा त्याच्या देहाचं नाम आणि रूप हे केवळ वेगळं वाटतं. एरवी पाहिलं तर तो ज्ञानी महात्मा ब्रह्मच आहे. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण ही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. असा जो महात्मा आहे ज्याचं हे वर्णन केलं, त्या महात्म्याचं काही लक्षण देखील आहे. ऐसेनी समदृष्टी हो जो होय, अशा समदृष्टीनं जो असतो तया पुरुषा लक्षण ही आहे, त्याला ओळखण्याचं एक लक्षण, काही लक्षण देखील आहेत. अर्जुन म्हणाला असेल सांगा, तर भगवंत म्हणतात अच्युत म्हणे अर्जुना संक्षेपे सांगेन. भगवंत म्हणतो आहे अर्जुना हे ते लक्षण मी तुला थोडक्यात सांगतो, पाहे तू काय कर, विचार कर. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण ही आहे, अशा समदृष्टीनं जो असतो त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अर्जुना बघ मी तुला ते लक्षण सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणालेले आहेत. आता इथून पुढं त्या प्राप्त पुरुषाची काय आहेत लक्षणं सांगितलेली आहेत, त्याचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जेवांचील तो तेला हो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी.
भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी ये दृष्टा विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य बंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय।